मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावली आहे। हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। गोरेगाव, अंधेरी, वांद्रे परिसरात देखील पहाटेपासूनच पाऊस बरसतोय। मरीन ड्राइव्ह परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाच्या जोरदार सरी पहाटेपासूनच बरसायला सुरुवात झालेली होती, त्यामुळे रस्ते वाहतूक काहीशी संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि अद्यापही मुंबई आणि परिसरामध्ये पावसाची बॅटिंग सुरूच आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे थिलोरी लाखापूर गावामध्ये देखील पाणी शिरलंय। नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे शेती पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय। हे दृश्य आपण पाहतो आहोत। दर्यापूर तालुक्यातील थिलोरी खालापूर गावामध्ये रस्त्यावर पाणी आलेले आहे। नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत, मात्र शेती पिकांना याचा मोठा फटका बसलाय। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। सोलापुरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। सलग सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले, तलाव आणि ओढे देखील ओसंडून वाहू लागले आहेत। हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे शहरातील ओढा ओव्हरफ्लो झाला। तर धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शिरगावमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। चांदणे नदीला पूर आल्यामुळे बार्शीसोबतच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। कांदलगाव, घारगाव, राजुरीसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे।